गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मित्रांनो, आत्ता आपण बेसिक कन्सेप्ट नंबर 5मध्ये आज डिस्कशन करणार आहे. आत्तापर्यंत आपली बेसिक कन्सेप्टची 4 लेक्चर झाले आहेत की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ टर्म्स आय कॅन डिस्कस. स्टार्ट्स फ्रॉम मास, वेलॉसिटी, लाईक एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, ह्या सर्व आपण कन्सेप्ट डिस्कस केला. इन द सेकंड concept I can take the different types of motions, means sound waves, longitudinal wave, transverse wave, हेही आपण काय केलं सांगा डिस्कस केलं. लक्षात. थर्डमध्ये आपण लाईटमध्ये डिस्कशन केलं. रिफ्लॅक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, अशासारखे आपण काही कन्सेप्ट डिस्कस केल्या. आणि आज लास्ट आपला ह्या बेसिक कन्सेप्टमधलं शेवटचं कन्सेप्ट मी काय करणार डिस्कस करणार आहे. आणि या कन्सेप्टमध्ये जे वर्ड्स मला 12वीला असे बऱ्याच वेळा लागणार आहेत किंवा 11वीमध्ये बऱ्याच वेळा लागणार आहेत, असे वर्ड्सचे आपल्याला मिनिंग घ्यायचे आहेत. आणि विथ डेफिनेशन, मिनिंग विथ डेफिनेशन आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्या डेफिनेशन आपण काय करायचं सर्वांनी डिस्कस करायचे आहेत किंवा आपल्याला समजून घ्यायचे आहेत. लक्षात. आणि त्यातून परत आपण डिराइव्ह द फॉर्म्युले, त्यातून नवीन नवीन फॉर्म्युले तयार करायचे आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं नाही परवा, आपण एरिया कसा काढला. एरिया ए बरोबर इट इज द प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड ब्रेथ. वेलॉसिटी v बरोबर डिस्प्लेसमेंट, काय म्हणा सांगा, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. फोर्स F इज इक्वल टू आय कॅन टेक केअर ma. वर्क डन W इज इक्वल टू आय कॅन टेक केअर Fs. पॉवर P बरोबर इट इज द प्रोडक्ट ऑफ काय आपण लक्षात रेट ऑफ चेंज ऑफ वर्क इज कॉल्ड द पॉवर. हे सर्व आपण असे फॉर्म्युले तयार केले आहेत, डिफरंट फॉर्म्युले. आणि हेच फॉर्म्युले आपल्या 12वीला तारणार. लक्षात. ज्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे, हे क्लिअर आहे, F इज इक्वल टू ma का घेतोय ज्याला कळतंय तो निश्चित कुठल्याही प्रकारचा अडचणी येणार नाही. लक्षात. आणि म्हणून आपण अजूनही काही आपल्या डेफिनेशन आहेत, अजूनही आपले काही पॉईंट्स आहेत, हे आज आपण 5व्या तासामध्ये आपण कंप्लीट करणार आहे. आणि त्यानंतर मग एकच व्हिडिओ घेईन की ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट फॉर मॅथमॅटिक्स, मला मॅथमॅटिक्समधलं भरपूर लागणार. लक्षात. त्या मॅथमॅटिक्सचा मात्र आपल्याला किंवा 1 किंवा 2 ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ट्रिग्नॉमेट्री घ्यायचा आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन थिटा, opposite side divided by hypotenuse. What is the of cos theta, adjacent side divided by hypotenuse. हे सर्व मला लागणार असतात, जे मला येता 12वीसाठी 11वीसाठी बेसिक कन्सेप्ट लागणार आहे तुमच्या मॅथमॅटिक्समधलं. साइन a प्लस बी, कॉस a प्लस बी, कॉस 90 मायनस थिटा, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट मला लागणार आहेत. आणि त्यासाठी मी तुम्हाला परत लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेन. लक्षात ठेवा. परंतु आजचा आपला फिजिक्समधला 5वा व्हिडिओ आणि शेवटचा व्हिडिओ आपल्याला काही पॉईंट्स आपण आज काय करणार आपण क्लिअर करणार. तर आता कुठलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये काय डिस्कस करायचं आहे, दॅट वी हॅव डिस्कस इलेक्ट्रॉनिक सेक्शन. इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये अगोदर बघण्यापूर्वी वी हॅव टू कन्सिडर द फर्स्ट ॲटम. यु नो 10वीमध्ये तुम्हाला झालंय डिफरंट कन्सेप्ट ऑफ ॲटम. कोणाला माहिती आहे ॲटम? इन ॲटम मराठीमध्ये आपण त्याला अणू म्हणतो. व्हॉट यू कॉल हिअर? अणू, नॉट रेणू. रेणू म्हणत नाही मी, काय म्हणतो लक्षात, अणू म्हणतो. अँड दॅट ॲटम इज लाईक दिस. वी हॅव टू कन्सिडर दिस इज द ॲटम. इन ॲटम द सेंट्रल कोर इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. इन ॲटम द सेंट्रल कोर इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. सेंट्रल कोरच्या काय न्यूक्लियस आहे. आणि व्हॉट इज इन न्यूक्लियस, व्हॉट इज दिस? न्यूक्लियसमध्ये काय आहे? in nucleus there are positive particle. का इथे काय सांगा, पॉझिटिव्ह पार्टिकल कॉल्ड द प्रोटॉन. इन इंग्लिश ऐका, in nucleus there are positive particle we call proton. Tell me who have discovered the proton? No anyone. Tell me what is we have discovered as the proton? Proton are discovered by scientist. काय ना सायंटिस्ट गोल्डस्टेन. काय म्हणा लक्षात आपण, सायंटिस्ट गोल्डस्टेन have discovered the proton. Also in proton, also near the proton there is a neutral particle. There is a neutral particle we called neutron. We called neutron. ह्याच्यामध्ये न्यूट्रल पार्टिकल आहेत, त्याला काय म्हणतात आपण सांगा, न्यूट्रॉन. अँड वी हॅव डिस्कवर द न्यूट्रॉन. सायंटिस्ट चार्डविक. काय म्हणा सांगा, सायंटिस्ट चार्डविक हॅव डिस्कवर द, काय सांगा, सायंटिस्ट चार्डविक हॅव डिस्कवर द न्यूट्रॉन. अँड अराउंड द न्यूट्रॉन it contains number of orbits. Around the neutron it contains number of orbit, and that orbit contains electrons. And that electron have discovered. Who have discovered the electron? बोला बानो. So scientist Sir J.J. Thomson have discovered the neutron.
सर हॅव डिस्कवर द इलेक्ट्रॉन. आणि डाऊट बघा मग तिचे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला ॲटम कळल्याशिवाय इलेक्ट्रॉन कुठं आलं कळणार नाहीत, कारण इलेक्ट्रॉन राहतो कुठे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सुरुवात करूया. द सेंट्रल इन ॲटम, द सेंट्रल कोर इज कॉल्ड द न्यूक्लियस. दॅट न्यूक्लियस कंटेन प्रोटॉन. Scientist Goldstein have discovered the proton having charged the positive, having charged the positive. Also in nucleus there are neutrons. That neutral particles, त्यावर कुठल्या प्रकारचे चार्ज आहे, न्यूट्रल पार्टिकल्स, न्यूट्रॉन्स. and scientist Chadwick have discovered the neutron. Scientist Chadwick have discovered the neutron. And third, in the around the nucleus it contains orbit. Around the nucleus contains orbit, and orbit contains electrons. Orbit contains electron. Scientist Sir J.J. Thomson have discovered the electrons. मग सर तुम्हाला हे लागणार आहे कशाला, हे सगळं थोडंसं केमिस्ट्रीमधला पार्ट आहे, पण हे तुम्हाला कशाला लागणार आहे, हे मला लागणार आहे कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघण्यासाठी. कोण सांगेल इलेक्ट्रिक करंटला? इलेक्ट्रिक करंटमध्ये मराठीमध्ये त्याला एक शब्द असायचा, पूर्वी आम्ही 8वी 9वी 10वीला शिकायचं, लक्षात, त्याचं नाव होतं विद्युतधारा. म्हणजे काय? तुम्हाला विद्युतधारा म्हणजे काय कोणाला असतं आम्हाला काय माहीत, त्याच्यापेक्षा सर विद्युतधारा म्हणण्यापेक्षा आपण सोपा वर्ड वापरूया. व्हॉट इज द काय म्हणूया आपण, सांगा इलेक्ट्रिक करंट. आपला पहिला पॉईंट काय आहे ते सांगा, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे मी तुम्हाला थोडंसं सुरुवातीला सांगितलं होतं, आठवते का बघा, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. काय म्हणजे पाहून सांगा, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. सो आय कॅन टेक केअर I is equal to Q divided by T. काय म्हणजे सांगा, I is equal to Q divided by T. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, ठराविक वेळात चार्जचं झालेलं फ्लोईंग, किंवा ठराविक वेळात वायरमधनं इलेक्ट्रॉनचं झालेलं फ्लोईंग. वायर माहिती आहे तुम्हाला, वायर, इलेक्ट्रिकची वायर, त्या वायरमध्ये इलेक्ट्रॉनचं काय सांगा, फ्लोईंग होतं. आणि ठराविक वेळात जर इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग झालं तर काय तयार होतं सांगा, करंट. काय तयार होतं सांगा, करंट. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर करंट? करंट I is equal to Q divided by T. मग सर मगाशी बोलता म्हणला, सर एक वेळा इलेक्ट्रॉन्स म्हणताय, दुसऱ्या वेळा चार्ज म्हणताय, मग सर तुमचं कुठलं बरोबर आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज बरोबर आहे का रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स बरोबर आहे? बाण दोन्ही बरोबर आहे. का तर कारण आपण Q म्हणजे कोण आहे, चार्ज. चार्ज म्हणजे अनेक इलेक्ट्रॉन्स, दॅट्स वी कॉल्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गुणिले चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गुणिले चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय कोण सांगा, टाइम. डिवाइड बाय कोण सांगा, टाइम. बरोबर का? I बरोबर Q डिवाइड बाय T, दॅट इज इक्वल टू NE डिवाइड बाय T. पाहनो याच्यावर लक्षात ठेवा, सीईटीला एक क्वेश्चन आलता. 2006च्या परीक्षेमध्ये क्वेश्चन आहे. किती मार्काचा क्वेश्चन आहे? 1 मार्काचा क्वेश्चन आहे. काय? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कसं काढणार? I बरोबर Q डिवाइड बाय T, त्याची इक्वल NE डिवाइड बाय T. म्हणून मी असं म्हणतो, देअरफॉर N बरोबर IT डिवाइड बाय E. फिरवलं नुसतं, हा T इकडे नेला आणि काय केला, हा डिवाइड बाय E घेतला. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर N इज इक्वल टू IT डिवाइड बाय E. E म्हणजे कोणा सांगा, कोण? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. कोण सांगणार का? 10वीत आलेला आहे प्रश्न, 100% 10वीत एक हाय वाक्य लक्षात. हाऊ मेनी चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, एनीवन टेल मी. मी सांगतो तुम्हाला, ऐका. द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन E बरोबर 1.6 × 10⁻⁻19 कूलम. विसरायने, कुणीही विसरायने सांगतोय का? जे कॉन्स्टंट मला लागणार आहे ते मी कॉन्स्टंट वरच्यावर सांगत जातोय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, हा कोणता चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती सांगा, 1.6 × 10⁻⁻19. 1.6 × 10⁻⁻19 हा व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. ही व्हॅल्यू काय सांगा, कॉन्स्टंट असते. म्हणजे मराठीत सांगू, समजा 10 मिनिटामध्ये एका वायरमधनं किती इलेक्ट्रॉन गेले, 10 मिनिटामधनं एखाद्या वायरमधनं किती इलेक्ट्रॉन गेले ते काढणं म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज फॉर्म्युला? I बरोबर N बरोबर IT डिवाइड बाय E. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन. तुमच्या आता कदाचित जेईला वगैरे सुद्धा विचारू शकतात, लक्षात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढा, सोपा क्वेश्चन विचारू शकतात, लक्षात. जेईला सुद्धा हा फॉर्म्युला तुमच्यासाठी काय महत्त्व आहे. मी सांगितलं थोडं फॉर्म्युला तयार करत जायचं आहे, लक्षात. हा कोण झाला सांगा, इलेक्ट्रिक करंट. हा कोण झाला सांगा, इलेक्ट्रिक करंट. पण त्याच वेळा नेक्स्ट काय मी 2 नंबरला पोटॅशनल. नेक्स्ट काय सांगा मी, पोटॅशनल. पोटॅशनल म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, विभवांतर. मराठीमध्ये काय सांगा, विभवांतर. पण आता विभवांतर वगैरे सर तुम्हाला आम्हाला कळत नाही, त्याला एक दुसरा शब्द वापरू का? आपल्या मराठीतला शब्द नेहमी वापरता, व्होल्टेज. काय म्हणतो सांगा, व्होल्टेज. आपले वडील किंवा आईला आपण घरात बोलता म्हणतो, वडील तुम्हाला व्होल्टेज नाही का करत म्हणतात, व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय, बल्ब लागतो की नाही जास्त हे बघण्याचं म्हणजे काय सांगा, व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे कोण सांगा, पोटॅशनल. म्हणजे ज्या प्रमाणात लक्षात करंट येतो त्या प्रमाणात व्होल्टेज वाढत जातं.
ज्या प्रमाणात करंट येतो त्या प्रमाणात काय सांगा व्होल्टेज वाढत आहे. कशा डिसिजन आपण सांगा व्ही न, कशा डिसिजन सांगा व्ही न. आणि त्या संदर्भात मी कन्सेप्ट क्लिअर करणार आहे मी. आणि मग याच्यासाठी मी जाता पॉईंट क्लिअर करतो. मग मी देतो हा जो इलेक्ट्रिक करंट आहे आणि हा जो पोटॅशियम आहे ह्या दोघांच्या मध्ये एक रिलेशन आहे. रिलेशनला मराठीमध्ये काय म्हणायचं सांगा बघू. संबंध. कुणाकुणा संबंध आहे. करंट आणि पोटॅशियम मध्ये काय संबंध आहे देतो मी. देअरफॉर आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. कुठला संबंध आहे सांगा बघू. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. ज्याच्याकडे गट्स आहे तो सांगा बघू. हे इक्वेशन तुम्हाला 10वीपर्यंत कुठं झालंय. ह्या इक्वेशनला काय म्हणायचं. व्हॉट इज द इक्वेशन. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही किंवा मी देतो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. ह्याचा अर्थ काय सांगा. प्रपोर्शनल म्हणजे प्रमाण. च्या प्रमाणात वाढत जाणे. च्या प्रमाणात वाढत जाणे. प्रमाण म्हणजे कळतं तुम्हाला. समजा पावसाळ्यात पाऊस जास्त पडतो म्हणजे नदीला पूर येतो. पाऊस पडणे आणि नदीला पूर येणे ह्याला म्हणायचं डायरेक्टली प्रपोर्शनल. च्या प्रमाणात म्हणजे कसं. पाऊस पडला नदीला पूर आला. पाऊस नाही पडला नदीला पूर आला नाही ह्याला म्हणतो आपण लक्षात डायरेक्टली प्रपोर्शनल. असं होतं का कधी. पाऊस न पडता नदीला पूर आलाय. पाऊस न पडता नदीला पूर आलाय असं कधी होतं का नाही. ते इन्व्हर्स झालं उलट झालं. असं कधी होतं का नाही होत. आणि म्हणून लक्षात या प्रपोर्शनलला काय म्हणायचं डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे काय सांगितलं बघा. करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटॅशियम. आता परत आपण डिटेलमध्ये 11वीच्या मध्ये हा आपण ओहम्स लॉ घेणार. ओहम्स लॉ ह्याला आपण ओहम्स लॉ म्हणतो. काय म्हणजे सांगा बघू. ओहम्स लॉ आपण डिटेलमध्ये शिकणारच आहे. पण तत्पूर्वी लक्षात करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटॅशियम किंवा पोटॅशियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. ऐका ह्याला म्हणायचं लक्षात ओहम्स लॉ. अगदी मराठी सांगू. करंट वाढला तर व्होल्टेज वाढतं आणि व्होल्टेज वाढलं तर करंट वाढतो. दोघं एकमेकाच्या समप्रमाणात वाढतात. हां तू जास्त मी कमी, मी जास्त तू कमी असं काही नसतं लक्षात. करंट जेवढा वाढेल तेवढं व्होल्टेज वाढेल. जेवढा व्होल्टेज वाढेल तेवढं करंट काय वाढत जाणार. दॅट्स वी कॉल्ड ओहम्स लॉ. काय माहिती सांगा बघू. ओहम्स लॉ. हेच फक्त आपल्या लक्षात तुम्हाला 10वीमध्ये झालं असेल. जर प्रपोर्शनल साइन आलं इफ देर इज अ प्रपोर्शनल साइन दे कॅन्सल बाय पुटिंग द कॉन्स्टंट. दे कॅन्सल बाय पुटिंग द कॉन्स्टंट. म्हणजे एखादा स्थिरांक ठेवला. एखादा काय सांगा आपण स्थिरांक ठेवला तर काय होतो आपण लक्षात कॉन्स्टंट काय करू शकतो. व्हॅल्यू स्थिरांक ठेवू शकतो. काय ठेवतो बघा. देअरफॉर लिहितो मी. देअरफॉर व्ही बरोबर आर इंटू आय. हो का. प्रपोर्शनल साइन काढलं इक्वल आणि कॉन्स्टंट पुटअप करायचा. आणि इक्वल कॉन्स्टंट कोण आहे सांगा. आर. आर म्हणजे कोण सांगा रेजिस्टन्स. आर म्हणजे कोण सांगा रेजिस्टन्स. म्हणजेच मी असं लिहू का व्ही इज इक्वल टू आय आर म्हणायचं. व्ही इज इक्वल टू आय आर. लक्षात ठेवायला म्हणायचं ओहम्स लॉ. व्हॉट इज ओहम्स लॉ. व्ही इज इक्वल टू आय आर. आय म्हणजे करंट. आर म्हणजे कोण सांगा रेजिस्टन्स. आर म्हणजे कोण सांगा रेजिस्टन्स. लक्षात. आता तुमच्या मनात प्रश्न येईल सर रेजिस्टर म्हणजे काय. तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असणार. नेक्स्ट लक्षात रेजिस्टर म्हणजे काय. आता मी तुम्हाला पहिल्यांदा इलेक्ट्रिक करंट म्हणजे सांगितलं. इलेक्ट्रिक पोटॅशियम म्हणजे सांगितलं. आता मी काय सांगणार नेक्स्ट तिसरा आकडा आहे माझा लक्षात. त्या तिसऱ्या पॉईंट करणार आहे सर व्हॉट इज बाय रेजिस्टन्स. व्हॉट इज बाय रेजिस्टन्स. तिसरा आकडा काय आपण लक्षात आहे रेजिस्टन्स. सर रेजिस्टन्स म्हणजे काय. लक्षात रेजिस्टन्स म्हणजे काय. पण तुमच्या मनामध्ये प्रश्न 10वीपर्यंत झाला आहे लक्षात. पण तुम्हाला क्लिअर झाला असणार आहे. मी सांगतो तुम्हाला रेजिस्टर म्हणजे in simple the opposition of electric current is called as a resistance. What is the repetition. The opposition of electric current is called as a resistance. जो इलेक्ट्रिक करंटला विरोध करतो, जो इलेक्ट्रिक करंट जाऊ देत नाही त्याला म्हणायचं लक्षात रेजिस्टन्स. काय माहिती सांगू. रेजिस्टन्स म्हणजे समजा एखादी वायर आहे. त्या वायरमध्ये कोणाचं सांगा फ्लोईंग होतं इलेक्ट्रॉनचं. वायरमध्ये कोणाचं फ्लोईंग सांगा इलेक्ट्रॉनचं. पण त्या इलेक्ट्रॉनला पहिल्यांदा आत येताना तो वायर विरोध करते. ती वायर काय सांगा तुम्हाला काय सांगा विरोध करते. आणि ते विरोध ती जो विरोध आहे की नाही तो विरोध म्हणजेच कोण सांगा रेजिस्टन्स. लक्षात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो. समजा बाहेरचा एखादा माणूस आपल्या घरात घुसायला लागला तर लगेच आपण त्याला असं बाहेर ढकलतो. अरे बाहेर ढकलतो म्हणजे तुम्ही काय केला रेजिस्टन्स अपोज केला. रेजिस्टन्स. लक्षात. मग आता रेजिस्टन्स कसं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणा परत रेजिस्टन्स परत आपण परत 3 प्रकार करणार आहे लक्षात. मॅटरचे किती भाग करणार सांगा परत 3 भाग करणार. कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर. लक्षात. इन्सुलेटर हे रेजिस्टर असतात. इन्सुलेटर कोणाला सांगा बघू रेजिस्टर असतात. सेमी कंडक्टर सुद्धा काही प्रमाणात कोणाला सांगा इन्सुलेटर. 2 मिनिटात सांगतो ते परत जाऊया आपण. पण तत्पूर्वी एक फॉर्म्युला तेवढा घेऊन मग जाऊया तिथं. कायला फॉर्म्युला बघा रेजिस्टन्स बरोबर ऐका V इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर म्हणून लिहितो. देअरफॉर आर बरोबर व्ही अपॉन आय. लक्षात ठेवायचं.
आर बरोबर काय सांगा V/I. ह्या व्हीला काय म्हणजे सांगा बघू पोटॅशनल. व्हीला काय म्हणजे सांगा पोटॅशनल. त्याचं युनिट सांगू तुम्हाला युनिट कळू दे आपल्याला. आता युनिट घेऊन टाकू. ह्याचं काय सांगा व्होल्ट पर एम्पियर इज ऑल्सो कॉल्ड एज ओहम. झालं की दहावी तुम्हाला. व्हॉट इज द इक्वेशन, व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स ओहम. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स ओहम. म्हणजे हो का व्होल्ट पर एम्पियर, व्होल्ट डिवाइड बाय एम्पियर इज इक्वल टू काय सांगा ओहम. आणि ओहम इज द युनिट ऑफ काय म्हणजे सांगा रेजिस्टन्स. ओहम इज द युनिट ऑफ काय म्हणजे सांगा रेजिस्टन्स. एनी डाऊट शंका आहे. आणि मग आता थोडंसं पाठीमागे घ्या. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणला सर नाऊ द मॅटर कॅन बी क्लासिफाय मेनली 3 टाइप्स. मॅटरचे आपण 3 प्रकार वेगळे करू शकतो बरं का. तुम्हाला माहिती असेल पाठीमागे वेगळे करतात. लक्षात मॅटरचे 3 प्रकार दोन्ही सांगतो बरं का. पहिला हा आपण घेऊया मॅटर. मॅटर कॅन बी क्लासिफाय 3 टाइप्स इन. आता बघा इन टर्म्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस. इन टर्म्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस हो का सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. काय सांगा सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस हे मॅटरचे 3 प्रकार आहेत. तुम्हाला माहिती असेल अजून एक प्रकार आहे चौथा नवे नेम ऑफ देम अँड दॅट्स नेम इज अ प्लाझ्मा. काय मला सांगू प्लाझ्मा. ह्याला मराठीत सांगू नायदर सॉलिड नॉर लिक्विड. प्लाझ्मा म्हणजे काय नायदर सॉलिड नॉर लिक्विड, नायदर लिक्विड नॉर गॅसियस. म्हणजे स्थायीरूप नाही किंवा सॉलिड नाही किंवा लिक्विड नाही दोघांच्या मध्ये. सॉलिड नाही आणि लिक्विड नाही दोघांच्या मधला. लिक्विड नाही आणि गॅस नाही दोघांच्या मधला. फॉर एक्झाम्पल देऊ तुम्हाला. फॉर एक्झाम्पल सॉलिडमध्ये बघा माती. माती आपल्या मातीच नाही. माती काय सांगा सॉलिड आहे आणि पाणी काय सांगा लिक्विड आहे. सॉलिड आणि लिक्विड एकत्र केलं तर जे तयार होत आहे पाणी आणि माती एकत्र काय तयार होणार बघा सांगा मड चिखल. चिखल तयार होणार. चिखल कुठल्या स्टेटमध्ये जाणार प्लाझ्मा. चिखल कुठल्या स्टेटमध्ये जाणार सांगा प्लाझ्मा. हे काय केलं सांगा मॅटरचे आपण 3 भाग केले सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. इन मराठी वी कॉल आमच्या वेळी लक्षात स्थायीरूप, द्रवरूप, वायुरूप असं होतं. आता तुमच्या इंग्लिशमध्ये काय आलं सांगा सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. आणि 4th स्टेट आता 4थी स्टेट आम्ही निर्माण केल्या त्याचं नाव आहे प्लाझ्मा स्टेट. काय सांगा उगो प्लाझ्मा स्टेट. हे आत्ता आपल्याला लागणार नाही. याच्यावरूनच परत आपण लक्षात मॅटरच्या आणखी आहे का मॅटरचे किती भाग करूया सांगा आपण परत 3 भाग करूया डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हाऊ मेनी टाइप्स 3 टाइप्स. फर्स्ट बघा फर्स्ट कंडक्टर, सेकंड सेमी कंडक्टर अँड थर्ड इन्सुलेटर. झाले का 10वी मध्ये सगळ्या. हां आता परत एकदा घ्यायचं आपण. काय सांगा मॅटर कॅन बी डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मॅटर कॅन बी क्लासिफाय मेनली 3 टाइप्स. डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मॅटर कॅन बी क्लासिफाय मेनली 3 टाइप्स. फर्स्ट ऐका कंडक्टर, सेकंड सेमी कंडक्टर, थर्ड इन्सुलेटर. सर व्हॉट इज माय कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय बघा कंडक्टर म्हणजे काय द इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली फ्लोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. द इलेक्ट्रॉन कॅन बी फ्लोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ज्यातून इलेक्ट्रॉन सहजा हे जे इलेक्ट्रॉन आहे हे वायरमध्ये एखाद्या सहजासहजी जातात. एखाद्या वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स काय सांगा सहजासहजी जातात त्याला म्हणायचं कंडक्टर. त्याला काय म्हणायचं सांगा कंडक्टर. इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस वी कॉल्ड कंडक्टर. सांगा बघू उदाहरण आहे का तुम्ही. What are the example? मी असं सांगतो की all metals are the conductors. All metals are the conductors. Which are the metals? हो का ॲल्युमिनियम घ्या, कॉपर घ्या, सिल्वर घ्या. ऑल आर द कंडक्टर्स. सगळे कोण आहेत सांगा ते कंडक्टर्स आहेत लक्षात. ऑल आर द कंडक्टर. मग तुमच्या मनात प्रश्न येईल सर सगळ्यात चांगला कंडक्टर कोण. बेस्ट कंडक्टरचं नाव सांगून टाकतो. सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर. लक्षात ठेवा Ag. कशाला कोण सांगा आपण Ag. Ag इज द सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर. 2 नंबर कोण आहे का सगळ्यात जास्त. त्यानंतर कॉपर आहे. त्यानंतर कोण सांगा ॲल्युमिनियम आहे. लक्षात ठेवा सगळ्यात चांगलं इलेक्ट्रॉन कोणामधनं फ्लो होतात सिल्वरमधनं. देन कॉपर, देन ॲल्युमिनियम, देन ऑल कुठलं पाहिजे घेऊ शकता लक्षात. अशा प्रकारचं काय म्हणतो सांगा कंडक्टर. काय म्हणतो सांगा आपण कंडक्टर. दुसरा आहे लक्षात माझा इन्सुलेटर. नंतर घेऊया आपण हा सेमी नंतर घेऊया. व्हॉट इज इन्सुलेटर. द इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी फ्लोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. The electrons cannot be flowing from one place to another place called as insulator. त्यातनं कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग होत नाही. त्यातनं कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग होत नाही त्याला आपण काय म्हणतो इन्सुलेटर. फॉर एक्झाम्पल सांगा बघू वी आर द फर्स्ट बेस्ट एक्झाम्पल वूड घ्या आपण. काय घ्या सांगा बघू वूड. मराठीमध्ये लाकूड म्हणतो. त्यानंतर लक्षात काय घेतला सांगा आपण 1 नंबर काय घेतला सांगा वूड. त्यानंतर आपण लक्षात घेऊया एबोनाइट.
त्यानंतर आपण काय घेऊया सांगा, ग्लास, यातून कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक करंट वाहत नाही. वी कॉल्ड इन्सुलेटर. ना काय माहिती सांगा, इन्सुलेटर. द इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी फ्लोईंग फ्रॉम वन प्लस टू अदर प्लेस. द इलेक्ट्रॉन कॅनॉट बी फ्लोईंग फ्रॉम वन प्लस टू अदर प्लेस, कॉल्ड एज अ इन्सुलेटर. कॉल्ड एज अ इन्सुलेटर. त्यातनं इलेक्ट्रॉन जात नाही, तर आपण काय सांगा, इन्सुलेटर म्हणतो. आणि तिसरा जो राहिला आपण कुठला सांगा बघू, सेमीकंडक्टर. आता तुमच्या कसा सेमीकंडक्टर म्हणजे काय, तुमच्या सेमी इंग्लिश सारखं. सेमी इंग्लिश म्हणजे काय, जरा मराठी जरा इंग्लिश, जरा मराठी येते जरा इंग्लिश येते, त्याला काय म्हणतो आपण सांगा, सेमी इंग्लिश म्हणतो. तसं इथं आमच्याकडे एक्स्ट्रा सेमीकंडक्टर. नायदर इलेक्ट्रॉन फ्लोईंग नॉर इलेक्ट्रॉन फ्लोईंग. काही वेळा इलेक्ट्रॉन जातात, काही वेळा जात नाहीत. म्हणजे आयदर इलेक्ट्रॉन फ्लोईंग नॉर इलेक्ट्रॉन फ्लोईंग म्हणजे काय बघा, काही वेळा इलेक्ट्रॉन जातात, काही वेळा जात नाहीत. मग तुमच्या मनात सर कधी जातात कधी जात नाही, असे कोण आहेत? द म्हणजे असं म्हणतात, द इलेक्ट्रिक कंडक्टर इन बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर. काही वेळा ते कंडक्टर असतात, काही वेळा ते कंडक्टर असतात, आणि काही वेळा कोण सांगा, इन्सुलेटर असतात. अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण लक्षात, दॅट्स वी कॉल सेमीकंडक्टर. हु आर द सेमीकंडक्टर. पुढल्या वर्षी आपल्याला टॉपिक आहे बरं का, ह्या वर्षी 11वीचा टॉपिक आहे, 12वीचा, दोन्ही वेळा तो टॉपिक आहे लक्षात, क्लिअर करतो लक्षात. हु आर द सेमीकंडक्टर. फर्स्ट सिलिकॉन, सेकंड जर्मेनियम, थर्ड लेड, फोर्थ कार्बन. these are the लक्षात ठेवा कोण आहेत सांगा, सेमीकंडक्टर. who are the silicon, lead, silicon, germanium, lead, carbon are the semiconductors. म्हणजे यातून काही वेळा इलेक्ट्रॉन करंट जातो, काही इलेक्ट्रिक करंट जात नाही. अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण सांगा, सेमीकंडक्टर. अशा प्रकारच्याला काय म्हणतो सांगा आपण, सेमीकंडक्टर. हे सगळं लक्षात पाहिजे बरं का आपला. ज्याला फिजिक्स क्लिअर करायचं आहे, ज्याला समजायचं आहे, त्याला मॅटरचे 3 भाग माहीत पाहिजे. कंडक्टर म्हणजे काय, सेमीकंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, त्याची असणारी एक्झाम्पल काय काय, हे तुमच्यासमोर मी सगळं तुमच्यासमोर काय केलं, मांडलेलं आहे. आता थोडंसं पुढे जाणार आहे. जसं मी काय याच्यामध्ये शिकवणार आहे का, तुम्ही मग अशी बोलता बोलता असताना म्हणता, करंट वाढला की व्होल्टेज वाढतं, किंवा व्होल्टेज वाढलं की करंट वाढतं. सर मला एक क्लिअर करून दाखवा, किंवा एका डायग्रामच्या सहाय्याने काय करा, मला क्लिअर करा. ते क्लिअर का करायचं आहे, कारण मला त्यामध्ये तुम्हाला ड्रिफ्ट इलास्टिक शिकवायचे. ड्रिफ्ट काय शिकवायचं सांगा बघू, ड्रिफ्ट इलास्टिक. हे ड्रिफ्ट इलास्टिक कशी शिकवणार, शिकवण्याच्या अगोदर काय लागणार आहे मला, वी हॅव टू कन्सिडर दिस इज द वन मेटल. हे काय घेतला लक्षात, मेटल. फॉर एक्झाम्पल कुठला घेऊया सांगा, कॉपर घ्या, अल्युमिनियम घ्या, कुठलाही घ्या. कॉपर घ्या, अल्युमिनियम घ्या, सिल्वर घ्या. सिल्वर आपल्याला महागडा आहे, हां. चांदीच्या वायर आपण वापरत नाही का, वापरतो बाहेर आपण अल्युमिनियमच्या वायर वापरतो. कुठं डांबावच्या वायर आहेत की नाही, त्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. त्यात कुठलं वापर सांगा, कॉपर. मग समजा सिल्वर वापरला असतं, सगळ्या चोऱ्या झाल्या असते, आपल्याकडे चांदी चोरून लिहिली असती. म्हणून आपण लक्षात बाहेर आपण काय करतो, अल्युमिनियम थोडंसं कमी किमतीत मिळणारा हा अल्युमिनियम आहे म्हणून काय करतो, ते सुद्धा आपल्या भारत देशात चोरून येतात. लक्षात ठेवा, हां. दुर्दैव आहे आपलं, लक्षात ठेवा ते. आणि मग लक्षात असा एखादा काय घेऊया, लक्षात ठेवा, एखादा कॉपर घेऊया किंवा अल्युमिनियमचा तुकडा घेऊया, वायर घेऊया. आणि दे कॅन बी कनेक्टेड आहे का, दे कॅन बी कनेक्टेड टू बॅटरी, अँड बॅटरी इज कनेक्टेड टू की आय लाईक दिस इज द सिम्पल सर्किट. मी तयार केला, काय केलं सांगा, सिम्पल सर्किट केला. ह्याच्यामध्ये बघा, कन्सिडर द वायर. हे काय लक्षात, वायर. दॅट वायर इज कनेक्टेड. ही वायर आहे ने, ही वायर आपण अशी घेतलेली आहे लक्षात. आणि या वायरला 2 पॉईंट आहेत, इथे एक पॉईंट आहे, एक पॉईंट. ह्या पॉईंटला ए म्हणूया, या पॉईंटला बी म्हणूया. आणि दॅट वायर इज कनेक्टेड टू सेल. सेलला माहिती आहे का, सेलला 2 बाजू असतात, ही पॉझिटिव्ह आणि कोण सांगा, निगेटिव्ह. आणि त्यातनं वायर काढले की आपण कसं सांगा, इथं अशी कीला टाकतो. कुठं सांगा, कीला टाकतो. आणि कीतनं एक वायर काढतो आणि ती बी वायर जोडतो, बी या पॉईंटला जोडतो. आता बघा, अटेन्शन प्लीज हिअर, काळजीपूर्वक बघा. सुरुवातीला नाऊ दिस इज द वायर. दॅट वायर इज इट मे बी अल्युमिनियम, कॉपर, कुठली पाहिजे घ्या. ॲट द टाइम द इलेक्ट्रॉन्स इन दिस वायर, when you take the वायर जवळ घेता, ॲट द टाइम द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ह्यात इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन का, काही इलेक्ट्रॉन इकडं, 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 कुणीकडे आणि कशी पडतात. द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. हो का, द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सो हे जे इलेक्ट्रॉन आहे ते कुणीकडे जातात, आणि दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड द रँडम व्हेलॉसिटी. काय म्हणजे सांगा, रँडम व्हेलॉसिटी. रँडम म्हणजे कुणीकडे, रँडम म्हणजे काय सांगा, कुणीकडे. द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन होतं, कुणीकडे आणि कसे जात असतात लक्षात. कधी, आपण जोपर्यंत स्विच ऑन करत नाही तोपर्यंत. आपल्या घरात बटन आहे ने, बटन जोपर्यंत चालू करत नाही त्या वायरमध्ये कोणाला सांगा, इलेक्ट्रॉन्स. आणि ते इलेक्ट्रॉन कुणीकडे आणि कसेही पळत असतात लक्षात ठेवा. ॲट द टाइम आय कॅन प्रेस द की. पूर्ण हो का, काय करा, प्रेस द की. व्हेन यू प्रेस द की, बघा, व्हेन यू प्रेस द की, ज्यावेळेला तुम्ही काय केलं सांगा,
की प्रेस केला ॲट द टाइम, बघा ॲट द टाइम ऑल द इलेक्ट्रॉन्स, बघा आता काय इथे काय सांगा, सगळे इलेक्ट्रॉन कोणीकडे कसं होतं ते आता बघा, ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लो इन ओनली वन डायरेक्शन, सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स एकाच बाजूला गेले आहे का, सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स काय सांगा एकाच बाजूला फ्लो झाले. ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लो इन ओनली वन डायरेक्शन, सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले. आणि दॅट इलेक्ट्रॉन्स हॅविंग अ व्हेलॉसिटी इज कॉल्ड द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. या इलेक्ट्रॉन्स सगळेच्या सगळे एकाच बाजूला गेले. ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ओनली वन डायरेक्शन, सर्वच्या सर्व काय सांगा एका डायरेक्शनला गेले, त्याला म्हणायचं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि दॅट कॅन डिस्टेंड बाय व्ही डी. कसा डिस्टेंड करू सांगा आपण, सांगा व्ही डी चा फॉर्म्युला तयार करायचा बरं का. आता तो 11वीत करा, आता आपण घेणार नाही, फक्त आता समजायचं कसं समजाय बघा. व्हेन यू प्रेस द की, ज्याला आपण की प्रेस केली at the time the electrons can flowing with only one direction, the electrons can flowing with only one direction with a constant velocity called as a drift velocity, आपण व्यवस्थित लिहून ठेवूया इथं. काय म्हणतो याला लक्षात, ह्याला म्हणे आपण लक्षात ड्रिफ्ट, DIRFT ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. लक्षात काय म्हणे आपण सांगा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. कळलं का? व्हॉट इज द डिफरन्स ऑफ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी? When electric field is applied on conductor, all the electrons can flow in only one direction. With a constant velocity is called the drift velocity. ह्याला काय म्हणतो आपण सांगा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आता बघा, ज्यावेळी आपण यातनं काय केलं की प्रेस केली त्यावेळी द करंट कॅन फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता काही वाक्य महत्त्वाची बोलणार आहे मी. वेन आय कॅन प्रेस द की, ज्याला आपण की काय करतो प्रेस करतो म्हणजे स्विच ऑन करतो त्यावेळी द इलेक्ट्रॉन्स कॅन का द इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे का आपला इलेक्ट्रिक करंट पॉझिटिव्ह कडून कुठं सांगा निगेटिव्हकडे गेला. पण एक वाक्य सीईटीसाठी काय वाक्य बघा, द इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह बट ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन्स कॅन बी फ्लोईंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. काळजी बघा, इलेक्ट्रॉन्स कॅन बी फ्लोईंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आपले इलेक्ट्रॉन्स मात्र कोण निगेटिव्ह कोण जातात सांगा पॉझिटिव्हकडे जातात. आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. व्हॉट यू कॉल्ड हिअर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि मग आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा उपयोग करायचा आणि मग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये आपण व्हॉट इज बाय EMF, व्हॉट इज बाय आपण लिहून ठेवूया इथं काय काय उद्या घ्यायचं बघा आपण. नेक्स्ट काय घेणार आपण सांगा EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय. नेक्स्ट पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय. ऐका, ज्यावेळी यातनं करंट फ्लो होतो त्यावेळी याच्यामध्ये काय तयार होतो व्होल्टेज. त्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो सांगा पोटॅन्शियल डिफरन्स. मगाशी घेतलं ना आपण नुसतं पोटॅन्शियल घेत होतो आपण व्होल्टेज, तसं पोटॅन्शियल डिफरन्स तयार होतो. मग उद्या त्याचं आपण नेक्स्ट पिरियडला बघा काय EMF म्हणजे काय आणि पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय. म्हणजे उद्याच्याला आपण परत 3 पॉईंट अजून डिस्कस करायचे आहेत. पहिला कुठला घेऊया सांगा EMF म्हणजे काय, दुसरा सांगा पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय, आणि तिसरा आहे लक्षात ठेवा त्याचं नाव आहे इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय. तिसरा घटक कुठला सांगा आपण इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय. आणि या तिघांच्या मध्ये काय रिलेशन आहे हे आपण काय करणार आहे नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार आहे. म्हणजे आपला पुढच्या तासाला मात्र काय बनणार आपण EMF म्हणजे काय, पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय आणि इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय. लक्षात. आता जे मी फळ्यावर लिहिलंय ते वहीत लिहून घ्यायचं व्यवस्थित. लक्षात. ज्याने अजून यूट्यूबला माझा एन संजय नावान जो यूट्यूबवर आपण व्हिडिओ लोड करतोय ते सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळे ओळीनं व्हिडिओ मिळतील तुम्हाला लक्षात. फक्त त्यामध्ये दोन्ही आहेत लक्षात, 11वे आणि 12वे. तुम्हाला सर्व 11वीला जे कन्सेप्ट लागतात ते सगळे डिटेलमध्ये राहिलं लक्षात. अजून आपण उद्याच्याला आपण EMF म्हणजे काय, पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय हे सगळं काय करायचं आपण थोडं घेणार लक्षात. आणि मग लक्षात बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्समध्ये काय लागणार आहे तेही तुमच्यासमोर काय करणार मांडणार आहे. जवळजवळ 5, 6, 7 आपली काय होणार लक्षात लेक्चर होणार आहेत अजून. लक्षात. हे सगळे बेसिक फाउंडेशनमध्ये लागणार आहेत. जे मला लागतं ते सगळं हळूहळू आपण घ्यायला लागलोय. आणि मग काय करणार लक्षात एक दिवस आपला पूर्णपणे फिजिक्ससाठी तयार होणार. मग आपण 11वीचे काय करणार टॉपिक स्टार्ट करणार आहे लक्षात. तर आपण इथे थांबूया.